मित्रांनो, मी अक्षय शेड्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण आलोय संगमेश्वर तालुक्यातील राजवाडीमध्ये. एक सुंदर असं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला गरम पाण्याचं कुंड आहे आणि कोकणातलं मला वाटतं एकमेव असं मंदिर आहे. या मंदिराचा गाभारा दुमजली आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खाली सोमेश्वराचं शिवलिंग आणि वरती गणपतीची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे आणि हे प्राचीन मंदिर आहे. शिवकालीन ह्याला इतिहास आहे. तर मित्रांनो, चला दाखवतो कोकणातील दुहेरी गाभारा असलेलं सोमेश्वराचं सुंदर असं शिवमंदिर. चला तर. मंदिराच्या सुरुवातीला ही सुंदर अशी कमानी लागते. श्रीदेव सोमेश्वर मंदिर, गरम पाण्याचे कुंडा, राजवाडी, ब्राह्मणवाडी. आणि या पायऱ्या उतरून खाली यायचं. थोडं खाली आलो की आपल्याला बसायला सुंदर असं या ठिकाणी केलंय. पहिलं नव्हतं, आता नवीनच बनवलंय. पायऱ्या उतरून नामल्यावर या ठिकाणी थोडंसं बसायचं आणि परत खाली चालायला चालू करायचं. थोडंसं चाललं की आपल्याला छोटासा झरा बघायला मिळतो. आणि चालत असताना आजूबाजूला सुंदर अशी वनराई आणि त्या वनराईत मोठमोठी झाडं आहेत. ती पाहायचा अनुभव एक वेगळाच आहे. हाच तो छोटासा झरा आणि आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य. आता श्रावणात बरेचसे पर्यटक या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी, हे मंदिर पाहण्यासाठी येतात. आज शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी असेल. पाहू शकता बरेचसे लोक या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आले. तुम्हाला मी गरम पाण्याचं कुंड दाखवतो. हे राजवाडीतील सुंदर असं गरम पाण्याचं कुंड आहे. या ठिकाणी इकडे पुरुषांसाठी आंघोळीची व्यवस्था केली आहे आणि या ठिकाणी स्त्रियांना आंघोळ करायची, व्यवस्थित कपडे बदलण्याची व्यवस्था केली आहे. सुंदर असं गरम पाण्याचं कुंड आहे. गरम पाण्याच्या वाफा पण बघू शकता. स्वच्छ पाणी आहे. मित्रांनो, कधी या कुंडाला भेट दिली तर या कुंडामध्ये पाय वगैरे टाकायचा प्रयत्न करू नका. स्वच्छ सुंदर असं कुंड आहे. मित्रांनो, हे राजवाडीतील गरम पाण्याचं कुंड आहे आणि इकडे वरती सोमेश्वराचं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा निसर्ग. या ठिकाणी देखील एक गरम पाण्याचं कुंड आहे, दाखवतो. हे सुद्धा मित्रांनो गरम पाणीच आहे. अजून एक कुंड आहे आणि या गरम पाण्याच्या कुंडातून वाफाच निघत आहेत. हे आता नवीन बनवलं आहे. देखील हे पाणी दिसत आहे झरा, तो पण गरम पाणीच आहे. कोकणातील अद्भुत असं निसर्ग सौंदर्य अनुभवाचं असेल तर कोकणातील या सुंदर अशा गरम पाण्याच्या कुंडाला आणि या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या. बरोबर गरम पाण्याच्या कुंडाच्या बरोबर समोर आहे सोमेश्वराचं प्राचीन 300-350 वर्षापूर्वीचं सोमेश्वराचं दुमजली गाभारा असणारं सुंदर असं शिवमंदिर आहे. मंदिरात आत जाण्यासाठी इथूनच प्रवेश आहे. आतमध्ये प्रवेश केल्यावर आजूबाजूचे वातावरण पाहायला मिळतं. खूप सुंदर पाहू शकता निसर्गरम्य वातावरण. या निसर्गरम्य वातावरणात बसलेलं हे सुंदर असं सोमेश्वराचं मंदिर. हे मंदिर आहे 350 वर्षापूर्वीचं. संगमेश्वरात अशी अनेक प्राचीन आणि धार्मिक मंदिर आहेत. त्यापैकी हे एक सुंदर असं प्राचीन मंदिर. याला शिवकालीन इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात पूजा करून गेलेले आहेत आणि हा आहे मंदिराचा सुंदर
असा समोरचा भाग अतिशय सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं सोमेश्वराचं मंदिर आहे. आतमध्ये मंदिर कसं आहे दाखवतो. मंदिराचं जे कोरीव काम आहे ते पाहण्यायोग्य आहे. पहिली नजर या कोरीव कामावर पडते. अतिशय सुंदर आणि देखणं असं कोरीव काम केलंय आणि मंदिर प्राचीन असल्यामुळे पाहण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. मंदिराचे जे खांब आहेत लाकडी ते पण पाहण्यासारखेच आहे. त्याच्यावर सुंदर असं कोरीव काम केलंय. जसं कोरीव काम बाहेरील बाजून आहे तसंच कोरीव काम आतील बाजून सुद्धा सुंदर केलेलं आहे. पाहू शकता सुंदर कोरीव काम आहे. मंदिर अतिशय प्राचीन आहे. शिवकालीन इतिहास आहे. मंदिराच्या आत प्रवेश करायला आहे. जसं बोललंय 2 मजली गाभारा. तर खालती सोमेश्वराचं शिवलिंग आणि वरती गणपतीची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे. मित्रांनो या ठिकाणी जे भुयार पाहत आहे हे शिवकालीन आहे. शिवाजी महाराज याच भुयारातून या मंदिरात प्रवेश करून पूजा करून पुढे भवानीगडावर जायचे. आता प्राणी वगैरे येऊ नये म्हणून हे भुयार बंद केलंय. मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात सुंदर अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता. मित्रांनो प्रत्येक शिवकालीन माणसं या भुयारातून येऊन बाजूच्या कुंडात स्नान करून या मंदिरात आशीर्वाद घेऊन पुन्हा भवानीगडावर जायचे हा इतिहास आहे. गाभाऱ्याच्या बरोबर समोर आपल्याला सुंदर असं नंदीचं दर्शन होतं. गाभाऱ्याच्या आतमध्ये जायला कोणालाही प्रवेश नसल्यामुळे आपण बाहेरूनच शूट केलंय. पाहू शकता सोमेश्वराचं सुंदर असं शिवलिंग खालच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला गणपतीची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे. मंदिर खूप प्राचीन आहे, पुरातन मंदिर आहे. आता गव्हर्नमेंट हे केलं आहे त्यांना, पण म्हणजे डोनेट फंडने केलं. आता इकडे ट्रस्ट वगैरे होतं आणि चांगलं हे आहे. शिवकालीन मंदिर आहे आणि तिथे बाजूला गरम पाण्याचं कुंड आहे. आता इथे मुली देवदर्शन पण करतात. फार शांत आणि एकांत जागा आहे. शेड्स ऑफ कोकण. शेड्स ऑफ कोकण. मंदिराच्या आवारात मोठमोठे असे दीपस्तंभ देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्राचीन दीपस्तंभ आहे ते आणि आजूबाजूचा सुंदर असा निसर्गरम्य परिसर आपण पाहू शकता. साडेतीनशे वर्षापूर्वीची मित्रांनो ही वृंदावन आहे आणि याच्या बाजूला काहीतरी आपण पाहू शकतो. हे काय आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहू शकता संपूर्ण मंदिराला लाकूड आहे आणि अतिशय सुंदर असं कोरीव काम केलंय. सुंदर असं प्राचीन मंदिर सोमेश्वराचं आहे, संगमेश्वर मध्ये आहे.
या ठिकाणी नवीन कुंडाचं काम चालू आहे. थोड्या दिवसात याचं देखील काम पूर्ण होईल. तर मित्रांनो, हे होतं सुंदर असं दुमजली गाभारा असणारं सोमेश्वराचं मंदिर आणि बाजूला गरम पाण्याचं कुंड. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर या सुंदर प्राचीन शिवकालीन इतिहास असलेल्या दुमजली गाभारा असणाऱ्या सोमेश्वराच्या सुंदर शिवमंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.